Dear student, now we see about magnetic field due to a current. त्यालाच आपण बॉयड-सॉवर्थ लॉ म्हणतो. आता याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड कशामुळे निर्माण होते? इलेक्ट्रिक करंटमुळे. As we know, when current passes through any conductor, magnetic field produced around it त्यालाच आपण मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणतो किंवा मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू. हे कोण काढलेला सुरुवातीला बॉयड-सॉवर्थ लॉ सांगितलेला आहे. ह्याच्यामध्ये आपण काय घेतलं बघा. फिगर शोज अन आर्बिट्ररी शेप्ड वायर कॅरिंग करंट I and dl is the length element along the wire. The current in the length element is in the direction of the length dl. The magnetic field dB बघा. The magnetic field dB at a point P produced by current through the length element dl. The net magnetic field at P can be obtained by superposition of magnetic fields dB at that point due to different length element along wire. By the integration that is summing up the magnetic field dB due to small elements, असे स्मॉल एलिमेंटच्या सगळ्याची बेरीज करायचं किंवा इंटिग्रेशन घ्यायचं म्हणजेच आपल्याला काय मिळतं टोटल मॅग्नेटिक फील्ड निर्माण झालेली. द मॅग्नेटिक फील्ड डीबी प्रोड्यूस्ड बाय करंट आय इन द लेंथ एलिमेंट डीएल इज गिवन. बघा मॅग्नेटिक फील्ड कशामुळं ड्यू टू करंट कॅरी कंडक्टर प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड अराउंड इट. तशाच प्रकारे इथं स्मॉल एलिमेंट मधून करंट पास झालेला आहे तर याच्या भोवती काय होतं मॅग्नेटिक फील्ड निर्माण होते. ती मॅग्नेटिक फील्ड आहे μ0/4 पाय I dl sin थीटा डिवायडेड बाय आर स्क्वेअर. म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द करंट आहे, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ एलिमेंट आहे अँड अँगल मेड बाय द magnetic field with the length element sin theta and it is inversely proportional to the square of the distance from the length element. And now mu0 is the permeability and permeability ची किंमत आपल्याला माहित आहे. mu0 is equal to 4 pi into 10⁻³ Tesla ma approximately is equal to काय सांगता येतं 1.10⁻⁶ Tesla. The direction of dB is detected by बघा direction कसं सांगता येतं detected by काय सांगता येईल detected by dr cross r. ह्याच्याप्रमाणे आपल्याला दिशेची डिरेक्शन सांगता येते. वेक्टरली बघा आता वेक्टर मध्ये काय सांगता येतं dB इज इक्वल टू बघा μ0/4 पाय I dl क्रॉस r डिवायडेड बाय r क्यूब. आता फ्रॉम इक्वेशन 1 and 2 are known as the बॉयड-सॉवर्थ लॉ. इक्वेशन नंबर 1 and इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 1 and 2 are known as बॉयड-सॉवर्थ लॉ. बॉयड-सॉवर्थ लॉ म्हणतो. आणि this inverse square law is experimentally deduced. Experimentally inversely proportional to the square आहे तर आपण inverse square law म्हणतो and it is experimentally deduced. It may be noted that this is still inverse square law as r appears in the numerator and r cube is denominator. तर अशा प्रकारे आपण बॉयड-सॉवर्थ लॉ पाहिलेलं आहे. म्हणजे काय आहे
मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस्ड ड्यू टू कशामुळं करंट कॅरिंग कंडक्टर अराउंड इट त्याच्या भोवती काय होतं करंट कॅरिंग कंडक्टर काय करतं मॅग्नेटिक फील्ड निर्माण करतं. आता याच्यामध्ये आपण पाहू शकता करंट इन अ स्ट्रेट लॉंग वायर. करंट इन ए स्ट्रेट लॉंग वायर. लांब वायर स्ट्रेट सरळ वायर मध्ये करंट कसा निर्माण होतो बघा. दिस इज द स्ट्रेट लॉंग वायर आहे. ह्याच्यामध्ये करंट आय पास झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण पी पॉइंट वर बघा हे जे पी पॉइंट आहे आणि इथं आपल्याला काय करतं हे किती अंतरावर आहे आर आणि इट मेक्स थीटा विथ स्ट्रेट हियर इज द पॉइंट पी आणि ह्या दोन्हीतलं अंतर आपण आर दाखवलेलं आहे. मग त्याच्यामध्ये बघा द डिरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड बाय करंट flowing through a wire given by right hand thumb rule. Right hand thumb rule बघा उजव्या हाताचे. Figure shows along a wire of length L the magnetic field at P which is at a perpendicular distance R from the wire. Consider a current length element I. Current काय है ह्या लेंथ एलिमेंट मधून करंट किती पास होता है आय करंट पास होता है. या करंट मुळे आपल्याला काय होतं विच इज काय है डीएल इज द सिच्युएटेड ऍट डिस्टन्स आर फ्रॉम द पॉइंट पी अँड इट इज गिवन बाय बॉयर्स लॉ. dB is the magnetic field produced due to the current carrying conductor around it. किती होतं dB is equal to mu 0 upon 4 pi IDL sin theta divided by R square. This is the magnetic field produced due to the current carrying conductor असेल किंवा current carrying wire असेल. Here the direction of dB is given by direction of dB कसं येतं आपण direction of dB is given by dl cross r gives the direction of dB hence into the plane of paper. आता याच्यामध्ये बघा मॅग्नेटिक फील्ड produced at P by all current length element in the upper half of the infinitely long wire. This is given by integrating the equation 1 म्हणजे काय होतं integrating equation 1 from 0 to infinity which gives the magnetic field produced by all current length element in the upper half of the infinitely long wires. त्याच्यानंतर the magnitude of the magnetic field बघा the magnitude of the magnetic field produced at P by current length element in the lower half of wire by symmetry. This magnitude and direction is the same as that of upper half of the wire and going into the plane of paper adding 1 A and B the total magnetic field बघा the total magnetic field किती असेल B is equal to integration कुठून कुठपर्यंत 0 to infinity dB बरोबर. आता dB काय आहे 4 पाय किंवा म्यू 0 अपॉन 4 पाय म्यू 0 अपॉन 4 पाय
integration from 0 to infinity ideal sin theta divided by r square किंवा r cube. But r is equal to काय सांगता येतं? But r is equal to square root l square plus r square हे काय सांगता येतं? r सांगता येतं and sin theta is equal to sin of pi minus theta is equal to r divided by r is equal to r divided by square root l square r square. This is the sin theta. Therefore magnetic field, total magnetic field बघा total magnetic field काय मिळतं आपल्याला mu 0 I upon 4 pi integration from 0 to infinity r dl divided by square root l square plus r square into r cube आहे इथं r into r square झाला. r square म्हणून काय मिळालं आपल्याला l square plus r square. म्हणजे त्याच्यामध्ये काय सांगता येतं mu 0 I upon 4 pi from integration 0 to infinity r dl divided by बघ आता हे काय 1/2 आहे. स्क्वेअर रूट म्हणजे काय आहे 1/2 आणि हे प्लस म्हणजे 1 म्हणजे किती झालं 3/2 होतं. म्हणजेच आपल्याला काय सांगता येतं l स्क्वेअर प्लस r स्क्वेअर रेस टू 3/2 ह्या दोन्हीचा गुणाकार आपल्याला एवढा मिळालेला आहे आणि विच इज इक्वल टू काय सांगता येतं mu 0 I अपॉन 4 त्याच्यात 2 पाय घ्या काय सांगता येतं 2 पाय हे 2 पाय इज इक्वल टू काय सांगता येईल मला इथं आपल्याला r इंटू 1 पाय r स्क्वेअर म्हणजे काय आला mu 0 I अपॉन 2 pi r. It is the magnetic field produced due to the current carrying conductor or when a current in a straight line, straight long wire, it produces magnetic field. किती आहे mu 0 I upon 2 pi r. From equation 2 this is the magnitude of magnetic field. This is the magnetic field at point P at a perpendicular distance r from the infinitely straight wire. This is due to the both of the upper semi-infinite part and lower semi-infinite part of wire. Thus magnetic field B due to semi-infinite straight wire is B is equal to काय सांगता येतं semi-infinite wire is equal to काय सांगता येईल mu 0 I upon 4 pi r. This is the magnetic field. कशामुळं due to straight conductor long wire carrying current I this in above equation the field is inversely proportional to the distance from the wire. काय आहे distance from the wire. अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे करंट इन स्ट्रेट लॉंग वायर बाहेर केलेलं आहे आणि इट इज इक्वल टू mu 0 अपॉन 4 pi r. R is the distance of point at which we calculate magnetic field from the long straight wire. Now we see force of attraction. बघा force of attraction between two long parallel wire. Two long parallel wires.
आता याच्यामध्ये बघा फोर्स ऑफ अट्रॅक्शन केव्हा होतं, रिपल्शन केव्हा होतं आपल्याला माहित आहे. तर इथं आपल्याला दोन वायर्स आहेत बघा. इथं आपण काय घेतलंय तर दोन वायर्स आहेत आणि आता याच्यामध्ये आपल्याला माहित आहे की पहिल्या वायर मुळे काय होतं, मॅग्नेटिक फील्ड निर्माण होते तिच्या भोवताली. आता बघा हे दोन वायर्स घेतलेत आपण आणि इथं काय सांगितलं आपण, करंट्स आर प्रोड्यूस्ड. बघा इथं 1 आणि इथं 2 आहे. इथं I1 करंट आहे, इथं I2 करंट आहे. आता जर इथं आपण विचार केला काय सांगता येतं, I2 मुळे काय होतं, पहिल्या वायरवर मॅग्नेटिक फील्ड निर्माण होते आणि I1 मुळे काय होतं, दुसऱ्या वायरवर काय होतं, मॅग्नेटिक फील्ड निर्माण होते. हे आपल्याला माहित आहे. मॅग्नेटिक फील्ड कशामुळे निर्माण होते, करंट पासिंग थ्रू द कंडक्टर आणि मॅग्नेटिक फील्ड अराउंड एक निर्माण होते आपल्याला माहित आहे. म्हणजेच आता काय होतो, पहिल्या वायरमुळं दुसऱ्या मध्ये निर्माण होतं, दुसऱ्या वायरमुळं पहिल्या वायरमध्ये भोवती काय होतं, मॅग्नेटिक फील्ड निर्माण होते. लेट टू लॉंग पॅरलल वायर्स, टू लॉंग पॅरलल वायर्स आहेत सेपरेटेड बाय डिस्टन्स. डी आहे, दोन्हीतलं अंतर किती दाखवलं आपण इथं, डी दाखवलेलं आहे. I1 and I2 are the currents in the wires. एक मध्ये I1 करंट आहे आणि वायर 2 मध्ये I2 करंट आहे. The magnetic field at the second wire due to first. किंवा the magnetic field will be produced due to I1 मुळे दुसऱ्या वायर मध्ये होते आणि I2 मुळे पहिल्या वायर मध्ये मॅग्नेटिक फील्ड निर्माण होते. I1 इन द फर्स्ट वायर, बी बरोबर काय होतं मग आता, मॅग्नेटिक फील्ड μ0 I1 डिवायडेड बाय 2 पाय डी. ह्याला इक्वेशन नंबर 1 देऊन हे काय आहे, मॅग्नेटिक फील्ड निर्माण झालेली आहे. By the right hand rule, the direction of this field is into the plane of paper. According to Lorentz law, the force on the wire 2 due to the current I2 and the magnetic field due to the current in wire first is काय सांगता येतं, this is the force आहे. हे फोर्स किती असेल मग, I2 into μ0 I1 divided by 2 pi d into integration of length element. ह्याला इक्वेशन नंबर 2 दिलं. The direction of this force towards the wire first असते, पहिल्या वायर कडे असते, that is it will be the attractive force आहे. कसा आहे, attractive force आहे. For infinitely long wires this force will be infinite and force per unit length बघा, force per unit length बरोबर f dash is equal to काय सांगता येतं, μ0 I1 I2 divided by 2 pi d. This is the force per unit length. If the currents I1 and I2 बघा, currents I1 and I2 कसे आहेत, are anti-parallel, the force will be repulsive. बघा, पॅरलल असेल तर अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे आणि अँटी पॅरलल असेल तर रिपल्सिव्ह फोर्स निर्माण होतो. लेट अस कन्सिडर द सेक्शन ऑफ लेंथ L of wire 2. The force on this section due to current in wire 1 is given by force is equal to F is equal to काय सांगता येतं, I2BL. बरोबर काय होतं तिथं, I2 ची किंमत किंवा μ0 I1 I2 डिवायडेड बाय 2 पाय d
into L is equal to F21. This is our equation. किंवा याच्यामध्ये आपल्याला हे इक्वेशन आपल्याला काय सांगता येतं. आता याच्यामध्ये आपण ह्याला इक्वेशन नंबर आपण 4 देऊ. काय आहे इक्वेशन नंबर 4 आहे. त्याच्याबरोबर आता काय सांगतो मग एफ इज इक्वल टू काय सांगता येईल फोर्स पर युनिट लेंथ किंवा ची किंमत 0 0 I1 I2 डिवायडेड बाय 2 पाय डी एल किंवा ह्याच्यावर आपल्याला काय सांगता येतं F21. दिस इज आवर इक्वेशन नंबर 5 आहे. आणि आता F21 बघा काय आहे F21 F इज इक्वल टू काय सांगता येतं F21 सांगता येतं. F21 काय सांगता येईल आपल्याला इज द फोर्स ऑफ सेक्शन ऑफ लेंथ L of wire 2 due to the current in wire 1. बघा काय आहे this is the force on section of this length L of the wire 2. बघा wire 2 कशामुळे due to the current in wire 1. Similarly, the force on the section of the length, same length L of wire 1 will experience a force due to current in wire 2, that is F12, which is equal and opposite in direction. Therefore, आपल्याला काय सांगता येतं F21 is equal to minus F12. This is our equation number 6 आहे. The force of attraction per unit length बघा force of attraction per unit length is equal to mu 0 I1 I2 divided by 2 pi d. This is the force of attraction per unit length. If the currents I1 and I2 are flowing in opposite direction. Currents I1 and I2 flowing in opposite direction, there will be force of repulsion on the sector of length L of each of the wires. The magnitude of the repulsive force per unit length magnitude of the काय सांगितलं आहे अपोजिट फोर्स असतील तर रिपल्सिव्ह फोर्स निर्माण करतात. काय करतात रिपल्सिव्ह फोर्स निर्माण करतात. and this repulsive force per unit length is equal to काय सांगता येतं mu 0 I1 I2 divided by 2 pi d. This is our equation 8 आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काय सांगता येतं बघा इक्वेशन 7 आणि 8 कशा येतात सारखे आहेत. ते कशामुळे आहे द डिरेक्शन ऑफ करंट्स इन द सेम डिरेक्शन. इथं काय होतं अट्रॅक्टिव्ह फोर्स निर्माण होतो आणि इथं डिरेक्शन ऑफ करंट्स इन बोथ वायर्स आर ऑपोजिट टू इच अदर. तिथं रिपल्सिव्ह फोर्स निर्माण होतं आणि हे दोन्ही कसे आहेत. We can see summarize these results as parallel currents are attractive and anti-parallel currents are repel each other. बघा लक्षात ठेवायचं काय पॅरलल करंट्स आर अट्रॅक्टिव्ह आहेत म्हणजेच which flows in the same direction. एकाच दिशेमध्ये जातात. These currents are attractive. When these currents are anti-parallel म्हणजेच काय आहे अपोजिट डिरेक्शन मध्ये जातात फ्लो होतात त्याला आपण काय म्हणतो रिपल्सिव्ह फोर्सेस म्हणतो. आणि दोन्ही फोर्सेस सारखेच आहेत. अशा प्रकारे आपण काय पाहिलं आहे फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द टू लॉंग पॅरलल वायर्स. त्याच्यानंतर मॅग्नेटिक फील्ड बघा आता
magnetic field produced by current in a circular arc of a wire. आता सर्क्युलर आर्क म्हणजे वर्तुळ कंसासारखं ज्याचा आकार आहे, ज्या वायरचं कसं आहे वर्तुळ कंसासारखा आकार आहे, त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड कशी निर्माण होते आता काढायचं आपल्याला. हे सर्क्युलर आर्क आपल्याचं ईबी कॅरिंग करंट आहे बघा. सर्क्युलर आर्क आता इथे बघा, त्याच्यामध्ये दिस इज द सर्क्युलर आर्क आहे बघा. हे सर्क्युलर आर्क म्हणजे वर्तुळ कंसाचा भाग आहे, वर्तुळाचा थोडा भाग आहे, तर आपण वर्तुळ कंस म्हणतो. दिस इज द आर्क ऑफ एनी सर्कल. सर्कलच्या थोड्या भागाला आपण काय म्हणतो, अर्क म्हणतो किंवा त्याला आपण कंस म्हणतो. त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड किती निर्माण होते ते आपल्याला काढायचं आहे. आता त्याच्यामध्ये आपण डीएल स्मॉल एलिमेंट घेतलेला आहे, तर आता ह्याच्यामध्ये आपण ईबी इज ए पार्ट ऑफ सर्कल म्हणजे काय आहे, आर्क आहे विच कॅरीज करंट आय. किती करंट आय पास होतं थ्रू धिस अर्क, सर्क्युलर अर्क. ह्याच्या आतमध्ये मॅग्नेटिक फील्ड किती निर्माण होतं ते आपल्याला काढायची आहे. The magnetic field produced by one current length element of arc and then integrate over the entire arc length. आता बघा एवढ्याचे किती होत आहे, मॅग्नेटिक फील्ड किती निर्माण होते ते काढायचं आणि एवढे किती भाग आहे त्या सगळ्याची बेरीज करायचं किंवा इंटिग्रेशन करायचं. म्हणजे काय होतं, टोटल मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड कुठं इन धिस सर्क्युलर आर्क काढता येते. म्हणजेच आपण काय करतो, शीतावरून भाताची परीक्षा होतं तशाच प्रकारचं हे आपल्याला मॅग्नेटिक फील्ड एवढ्या भागामध्ये निर्माण झालेली तीच आपल्याला इंटिग्रेशन केल्यानंतर टोटल मॅग्नेटिक फील्ड निर्माण झालेली आपल्याला काढता येते. तर इथं म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला द सर्क्युलर आर्क ईबी सबस्टेन्स अँड अँगल थीटा बघा किती आहे, थीटा अँगल सबटेन केलेलं आहे. किती थीटा अँगल सबटेन केलेला आहे ऍट द सेंटर ओ ऑफ द सर्क्युलर आर्क किंवा ऑफ द सर्कल ऑफ विच अर्क इज ए पार्ट अँड आर इज द रेडियस ऑफ धिस आर्क असेल किंवा धिस सर्कल असेल. Using Poisson's law, the magnetic field produced at O बघा by Biot-Savart's law. काय सांगता येतं, मॅग्नेटिक फील्ड डीबी इज इक्वल टू μ0 अपॉन 4 पाय डीएल क्रॉस आर डिवायडेड बाय आर क्यूब. म्हणजे तिथे आपल्याला मॅग्नेटिक फील्ड μ0 अपॉन 4 पाय आय इंटू dl dot r sin theta divided by r cube and the magnetic field produced at the length element dl is equal to μ0 upon 4 pi I dl divided by r cube. This is the magnetic field निर्माण झालेली आहे. कुठं
at the center of circular arc. At the center of circular arc. Equation 1 gives the magnitude of magnetic field. काय है? Gives the magnitude of magnetic field. The direction of field is given by right hand rule. And the direction is given by right hand rule. Allowing the thumb in the direction of current. काय है? In the direction. Thumb काय तर current ची दिशा देतं, तर curl finger gives the direction of magnetic field. काय है? Thumb gives the direction of current, curl finger gives the direction of magnetic field. And the field in direction is indicated by the curl finger. Thus the direction of each of the magnetic field is into the plane of paper. The total magnetic field A is given by what? Total magnetic field B is equal to कसा देतं? Integration dB is equal to mu 0 I upon 4 pi. Integration from A to B. This is the length of the arc आहे आणि dl divided by r square. बरोबर काय असेल ते माहिती आहे आपल्याला? इंटिग्रेशन बघा mu 0 upon 4 pi I into 0 to theta r divided by r square into d theta. Therefore, total magnetic field produced at the length dl in the arc is given by काय सांगता mu 0 upon 4 pi I upon r into theta. This is our equation number 2, where the angle theta is in radian. Radian म्हणजे आहे the magnetic field at the center of the full circle of a wire carrying a current I using the equation 2 is काय सांगता B is equal to total magnetic field. बघा कशासाठी? ऍट द फुल सर्कल. कशासाठी? फुल सर्कल. आर्कचं काढलं त्या सगळ्याचं इंटिग्रेशन केल्यानंतर फुल सर्कलचं आपल्याला मिळतं mu 0 upon 4 pi I upon r into 2 pi म्हणजे टोटल मॅग्नेटिक फील्ड इन फुल सर्कल काय सांगता येतं mu 0 I upon 2r. This gives the total magnetic field निर्माण झालेले in the full circle carrying current I. अशा प्रकारचे